आरोपी निदा खानचं वैद्यकीय प्रमाणपत्र समोर आले। 13 एप्रिलला मुंब्रा परिसरातल्या डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेतल्याची माहिती मिळतेय। अटकपूर्व जामिनासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलंय। गर्भवती असल्यानं एक आठवडा आराम करण्याचा सल्ला तिला देण्यात आलाय। गेल्या 20 दिवसांपासून निदा खान फरार आहे। पोलिसांच्या 3 पथकांकडून तिचा शोध सुरू आहे। कंपनीतील महिलांवर अत्याचार आणि धर्मांतराचा तिच्यावरती आरोप आहे। तर मुंब्र्यामधून एका डॉक्टरकडून तिने वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्याचं कळतंय। अटकपूर्व जामिनासाठी हे वैद्यकीय प्रमाणपत्र तिने घेतल्याचं सांगितलं जातंय। ती गरोदर असल्यानं तिला एक आठवड्याचा विश्रांतीचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे। दरम्यान पोलिसांची 3 पथकं निदा खानचा शोध घेत आहेत। वकिलांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी निदा खानचे प्रयत्न सुरू आहेत, पण ती अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। TCS महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची मास्टरमाइंड ही निदा खान असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे निदा खानचं पकडलं जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेत याची उकल होणं देखील तेवढंच गरजेचं आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, मुंब्र्यातून तिनं वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्याचं कळतंय, पण ती अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाहीये। 25 मार्चला पहिला गुन्हा दाखल झालेला आहे आणि पहिल्याच गुन्ह्यामध्ये दानिश शेख सोबतच निदा खान ही देखील आरोपी आहे। मात्र त्या दिवसापासून ती पोलिसांना गुंगारा देत आहे। मुंबईमध्ये ती असल्याची देखील माहिती मिळाली होती। मुंब्रा परिसरामध्ये देखील ती कुठल्या नातेवाईकाच्या घरी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। पोलिसांनी तिच्या पतीकडनं चौकशी केली। त्यांनी जे पत्ते सांगितले होते त्या ठिकाणी देखील जाऊन आलं पोलिसांचं पथक। मात्र अद्याप निदा खान पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। मात्र दरम्यानच्या काळात मुंब्रा परिसरामधीलच एका डॉक्टरकडे ही त्याच्याकडनं गरोदर असल्याचं सर्टिफिकेट तिने घेतलेलं आहे। त्याचबरोबर एक आठवडा मला गरोदर पणामुळे जो विकनेस आलेला आहे, थकवा आलेला आहे, त्यासाठी एक आठवडा विश्रांती घ्यावी असा सल्ला हा डॉक्टरने दिलेला आहे। हे संपूर्ण प्रकरण पाहता हे सर्टिफिकेट जर बघितलं तर पोलिसांना हा संशय आहे की अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा, अटक कशी टाळता यावी यासाठीच हे संपूर्ण बनाव हा रचला जातोय का, हा देखील संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता पोलिसांसमोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत। आता एका बाजूला न्यायालयामध्ये अटकपूर्वसाठी जामीन करायचा, अटकपूर्व मिळवण्याची धडपड ही निदा खानकडनं चालू असतानाच अशा स्वरूपाचं सर्टिफिकेट पुढे येणं म्हणजे अशा स्वरूपाचे सर्टिफिकेट हे कोर्टामध्ये जो ग्राउंड असणार आहे अटकपूर्व जामिनासाठी त्यासाठी हे कागदपत्राची जमवाजमव केली जात आहे का, हा प्रश्न आहे। बरोबर आहे, त्यामुळे निदा खानचा शोध कधी लागतोय हा देखील प्रश्न आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.